तुम्हाला जर फिश आवडत असतील किंवा सुके बोंबील आवडत असतील ना, तर या पद्धतीने सुका बोंबील मसाला करून बघा. इतकी टेस्टी ही रेसिपी होते ना, की भात असो, भाकरी असो किंवा चपाती असो, सगळ्यासोबतच हा बोंबील मसाला खूपच भारी लागतो. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवातीला आपल्याला एक साधं सोपं वाटण किंवा पेस्ट करून घ्यायची आहे. थोडंसं आलं चिरून घेतलेलं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर चांगली धुवून घेतले आणि कोथिंबीरीची ना कवळी देठ सुद्धा यामध्ये मी घेतली आहेत. छान लागतात चवीला. तर हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायचे. हे आहेत सुके बोंबील. याचे आणखी मी बारीक तुकडे करून घेणार आहेत. बघू शकता हाताने सोडून घेतलेत मी. एका बोंबीलचे 2 भाग केलेले आहेत. यामध्ये मी बटाटे सुद्धा घालणार आहे. तर 2 मीडियम साईजचे बटाटे असे लांब लांब चिरून पाण्यात घालून ठेवले आहेत. तर आता करायला घेऊयात रेसिपी. एका कढईमध्ये तेल घेतलंय 1 ते 2 चमचे. तेल चांगलं गरम करून घ्यायचंय, चांगलं तापवून घ्यायचंय. यामध्ये आपल्याला बोंबील भाजून घ्यायचे आहेत. भाजून घेतल्यामुळे काय होईल, ते सुक्या बोंबीलचा जो वास असतो ना तो निघून जाईल आणि तो वास आपल्याला भाजी खाताना सारखा असा लागणार नाही. तर मोठ्या फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं हे बोंबील चांगले भाजून घ्यायचे आहेत. प्रत्येक बोंबीलला ना असा भाजल्यासारखा असा चटका बसला पाहिजे. थोडासा रंग यापेक्षा अगदी जरासा डार्क झाला पाहिजे. एकदम पण जाळून काढायचे नाहीयेत. फक्त प्रत्येक जो बोंबीलचा तुकडा आहे ना त्याला थोडासा कलर आला पाहिजे, थोडासा चटका लागला पाहिजे, एवढंच. बोंबील बघा चांगले भाजून झाले आहेत. रंग आधीपेक्षा एकदम थोडासा डार्क झालेला आहे. आता हे आपण काढून घेऊयात. हे काढल्यावरती ना आपल्याला थंड पाण्यात घालून 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे यातला जो स्मेल आहे तो पाण्यातून निघून जाईल. इथं मी भांड्यात पाणी घेतलंय, थंड पाणी. थंड म्हणजे फ्रीज मधलं नाही, रूम टेम्परेचर वॉटर आहे. यामध्ये बोंबील घालायचेत आणि 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचेत आणि शेवटला जे पाणी आपण घेणार ना त्या पाण्यातच हे बोंबील एक 5 ते 10 मिनिटं ठेवून द्यायचेत. म्हणजे चांगले मुरतील पाण्यात, पटकन शिजतील. आता ज्या कढईमध्ये तेल आपण घेतलं होतं ना बोंबील भाजायला, त्यातच मी आणखी 1 चमचाभर तेल घातलंय आणि यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातलाय. हा बोंबील मसाला करताना ना कांदा थोडा जास्तच घ्यायचा. तर एकदम मोठा कांदा जर तुमच्याकडे नसेल तर 2 मीडियम साईजचे कांदे तुम्ही चिरून घेऊ शकता. कांदा हा चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजता भाजता 2 मिनिटं झालेली आहेत. तर हलका गुलाबी रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण जी सुरुवातीला पेस्ट केली कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरचीची, ती पेस्ट आता यामध्ये घालायची आहे. कांद्यासोबत सुरुवातीला घालायची नाही. कांदा आधी सुरुवातीला 1-2-3 मिनिटं भाजून घ्यायचा. थोडासा हलका गुलाबी रंग आला की मग ही पेस्ट यामध्ये घालायची. आता ही पेस्ट सुद्धा कांद्यासोबत चांगली परतवून घेऊ. म्हणजे यामधला जो लसूण आणि आल्याचा कच्चेपणा आहे तो निघून जाईल. आणखी फक्त 2 मिनिटं आपण ही पेस्ट परतवून घ्यायची. पेस्ट चांगली 2 मिनिटं परतवून झाली की यामध्ये घालायचा आहे टोमॅटो. 1 टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलाय मी. टोमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत यासोबत चांगलं भाजून घ्यायचंय, चांगलं परतवून घ्यायचंय. 2 ते 3 मिनिटात हा व्यवस्थित भाजला जातो. आणि हा टोमॅटो सुद्धा ना आपण जेव्हा परतवत असतो तेव्हा थोडं थोडं चमच्याने स्मॅश करून घ्यायचा. दोन ते 3 मिनिटं झालेली बघा. टोमॅटो बऱ्यापैकी मऊ पडलाय. आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि आपल्याला जसं तिखट हवं असेल आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट घालायचंय आणि अगदी थोडीशी म्हणजे पाव चमचा हळद घालायची. आता यासोबतच तुमच्याकडे काही मालवणी मसाला, फिश मसाला, काही कोकणी मसाला असेल ना तो सुद्धा यामध्ये घातला तरी चालेल. माझ्याकडे आता त्यातला कुठला मसाला नाहीये त्यामुळे मी घालत नाहीये. आता चटणी, मीठ, हळद यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ आणि आणखी 1-2 मिनिटं कढईमध्ये चांगलं परतवून घ्यायचंय. आता हे मसाले घातल्यानंतर ना गॅस थोडासा कमी केला तरीही चालेल, कारण हे मसाले जळू शकतात. पुन्हा 2 मिनिटं चांगले चटणी, मीठ, हळद मिक्स करून झालेली आहे. यामध्ये घालूया बोंबील. आता हे बोंबील पाण्यात ठेवले होते त्यामुळे बघा थोडेसे स्वेल झाले, थोडीशी साईज मोठी वाटते.
पूर्ण ह्या मसाल्यामध्ये आपण मिनिटभर परतवून घेऊ. मिनिटभर हे बोंबील परतवून झालेत. यामध्ये घालूया बटाटे. बटाटे सुद्धा या मसाल्यामध्ये चांगले कोट करून घ्यायचे आणि आणखी 1 मिनिटभर चांगले परतवून घेऊ. बटाटे यामध्ये मिसळून झालेत आणि आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. इथं मी बरोबर अर्धा ते पाऊण ग्लास गरम पाणी घालते आहे. गरमच पाणी वापरायचं, थंड पाणी इथे वापरायचं नाही. एकदा चांगलं मिक्स करून घेऊ, सगळं ढवळून घेऊ आणि आपल्याला यावरती झाकून ठेवून हे चांगलं शिजवून घ्यायचंय. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. जसं आपल्याला कन्सिस्टन्सी हवी असेल त्या पद्धतीने यामध्ये पाणी घालायचं. एक 5 मिनिटं झालेली आहेत पाणी घातल्यापासून. बऱ्यापैकी म्हणजे अगदी थोडंसं पाणी आटलंय. कोकम घालायची यामध्ये. मी 2च पाकळ्या वापरते कोकमच्या. एकदा मिक्स करून घेऊ आणि एकदा फक्त बटाटा शिजलाय की नाही ते एकदा चेक करूया, कारण बोंबील पटकन शिजले जातात. आपण ते सुरुवातीला भाजलेत आणि पाण्यात भिजत ठेवले होते, तर बटाटा सुद्धा अजून व्यवस्थित शिजलेला नाहीये. जर या स्टेजला तुमचं जर पाणी वाटते की खूपच आटलंय, ड्राय झाले, तर पुन्हा थोडंसं गरम पाणी यामध्ये ऍड करू शकता. तर आणखी 5 मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे बघा. बरोबर पाणी आटलंय आणि ग्रेव्ही सुद्धा अगदी व्यवस्थित झालेली आहे. म्हणजे अगदी पातळही नाही, पाणी एकदम असं ड्राय नाही. यामध्ये आता कोथिंबीर घालूया. कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आणि बोंबील बघा एकदम मऊ झालेत, म्हणजे एकदम परफेक्ट शिजलेत. चमच्याने असे आपण प्रेस केले ना की पटकन मोडले जातात. असेच हे बोंबील शिजले पाहिजे. बटाटा सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. जर तुम्हाला अजून थोडंसं पातळ हवं असेल ना, तर आणखी थोडंसं गरम पाणी यामध्ये घालून एक उकळी काढू शकता. तुम्हाला जसं याची कन्सिस्टन्सी हवी ना त्या पद्धतीने तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. तर बटाटा घालून केलेला झणझणीत असा बोंबील मसाला तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.